चल, आता जेव्हा तुम्ही सिनेमे बघत आहात किंवा आता तुम्ही जेव्हा सिनेमे करत आहात, कुठली गोष्ट तुम्हाला असं वाटतंय की ही करत तर आहेत सगळेच जण, पण यामध्ये ना खरंच बदल होणं अपेक्षित आहे सेटवरती? आता सपोज आतली बातमी फुटली, हा सिनेमा तुम्ही आता केला, काही बातम्या तुमच्या आतच ठेवायच्या असतात, फोडायच्या नसतात. पण एक सकारात्मक बदल तुम्हाला जो जाणवतोय. बघण्यातनं कळू शकतं. प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे असं नाही. सिनेमा बघून बाहेर यायचं, बसायचं, लोकांच्या नजरेवरनं कळतं त्यांना काय म्हणायचं ते. मग बोलतात, हो छान होतं, इंटरेस्टिंग, नाही तर निघून जातात. नाही तर तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात की लोकांना वाटतं हे खरं आहे का. कारण आहेत. तो मोठा इंटरव्ह्यूचा विषय आहे वेगळा. 50 वर्ष मी अभिनय फुकट केला, आज नाही करू शकत लोक. आज त्यांच्या उपजीविकेचं साधन तेच आहे. अगदी इच्छा नसेल तरी काही कामं करावी लागतात आणि सांगू पण शकत नाहीत की हे काम करायला खरं तुम्हाला आवडत नाही, पण नाही याला लागत. जीवन ऐसे नाव. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय, ते करा कारण ते तुम्हाला जगण्याकरता, पण निदान 1-2 गोष्टी तरी अशा करा की ज्यांनी तुम्हाला खरंच, नुसतं तुम्हाला नाही, तुमच्यावर खरं प्रेम करणाऱ्याला तुम्ही केलेल्या गोष्टी आवडतील, असं काहीतरी करा. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमित्राबाई भावे भेटल्या. त्यांच्या देवराई सिनेमात काम केलं मी आणि म्हटलं की अशा तऱ्हेच्या फिल्म झाल्या पाहिजेत. कारण जे आपल्याला शिकवत नाहीत कुठेही, घरी नाही, कॉलेजात नाही, काही नाही, ते मनोरंजक पद्धतीने गोष्ट सांगत सांगत मानसिक आरोग्याबद्दल ते खूप शिकवतात. खरंय खरंय. म्हणून मी स्वतःच्या पैशाने सगळी लाईफ सेव्हिंग वापरून अस्तू, कासव, दिठी दिठी पण पाहिला होता. आणि हा त्यांनी लिहिलेला शेवटचा सिनेमा आउट हाऊस, तो त्यांना ट्रिब्यूट म्हणून केला मी. यातला एकही सिनेमा एकाही डिस्ट्रीब्युटरने विकत घेतला नाही. कुठल्याही नालायक OTT चॅनलने घेतलं नाही, कारण त्यांनी बंद केले. आता ते स्वतःच करतात. म्हणजे बिग मॉल येऊन छोटी दुकानं बंद केली की नाही, आणि ते दिग्दर्शक नाही, ते सांगतील तशी फिल्म करायची. म्हणजे द एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज रन बाय बिझनेस पीपल, नॉट बाय एंटरटेनर्स. ही दुःखद गोष्ट आहे खरं तर फार. सेम इज ट्रू अबाउट मेडिकल इंडस्ट्री. इट्स नॉट रन बाय डॉक्टर्स. वैद्यकशास्त्राने मृत्यू हा जीवनाचा शेवटचा भाग आहे असं न धरता, मृत्यू हा रोग आहे असं जवळजवळ पटवलंय सगळ्यांना. आणि त्यांना माहिती आहे, व्हेंटिलेटर लावला आणि बायपास करून ड्रेनेज साफ केलं की आयुष्याची लांबी चुकीच्या दिशेने वाढते, म्हातारपणा. ते त्यांनी हस्तगत केले आणि आयुष्याचा दर्जा अफोर्डेबल मिळेल याची गॅरंटी कुणीच देत नाही. मेडिसिन तर अजिबात देत नाही तुम्हाला. मी डॉक्टर आहे स्वतः. याच्यावर मी एक फार सुंदर नाटक केलंय, जरा समजून घ्या, पेशंटला का डॉक्टरला. वा. तर त्यामुळे मी आहे मनोरंजनाच्या क्षेत्रात. मला आवडतं, अभिनय करायला का आवडतो मला, आपल्याला भावनांबद्दल कुठं शिकवतात काय. खरंय. आपलं शिक्षण बुद्धिनिष्ठित आहे, पुस्तकात नव्हतं. सिनेमा फक्त भावनांची शिकवण नाही करत, चाळे करतो. आणि पूर्वी धर्म ही अफूची गोळी आहे, आता पॉप्युलर सिनेमा ही अफूची गोळी आहे.
पॉप्युलॅरिटीसाठी काहीही करतील सिनेमात ते. तसा सिनेमा न करणाऱ्या सुमित्राबाई होत्या. म्हणून खड्ड्यात जाऊन तोटा होऊन मी ते सिनेमे केले, प्रोड्यूस केले. कॉलेजात जाऊन दाखवतो, सोसायटीमध्ये जाऊन दाखवतो. पैसे लागतात प्रत्येकाला, पण मला काय बंगले नाही बांधायचे. तर त्याचं प्रमोशन आपण आणि चांगल्या गोष्टी शिकत करू कधीतरी. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.